नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, अखेर नंदिनीला तिचं आनंद निवास मिळालेला आहे आणि ते तिच्या जीवाने तिला मिळवून दिलेलं आहे. मित्रांनो, नंदिनीला आनंद निवास मिळालं, पण ते कसं मिळालं हे आता जीवा तिला सांगत आहे की त्याने कशा पद्धतीने प्लॅन केला. तेव्हा नंदिनी त्याला विचारत आहे, जीवा, तुम्ही हे सगळं एकट्याने केलं, मला तुमच्यासोबत का नाही घेतलं? तेव्हा जीवा तिला अगदी सोप्या पद्धतीत आणि सोप्या भाषेत सांगतो, नंदिनी देशमुखला वाकडा रस्ता आवडत नाही आणि एखादी गोष्ट जर आपल्याला सरळ रस्त्याने भेटत नसेल तर आपल्याला वाकड्या रस्त्याने जावंच लागतं असं तो तिला सांगतो आणि त्यामुळे मी वाकडा रस्ता केला. हिंदीमध्ये म्हणतात ना, अगर घी सीधी उंगली से ना निकले तर उंगली टेढ़ी करनी पडती है. तसंच जीवाने काहीसं केलं. त्याला माहीत होतं सरळ वाटेने आपल्याला आनंद निवास भेटणार नाही, त्यामुळे त्यांनी त्याची वाट वाकडीच केली आणि त्याने तिला आनंद निवास अखेर मिळवून दिलं. त्यामुळे आता जीवाचं खूप कौतुक होत असतं. जीवा खूप आनंदी असतो, नंदिनी आनंदी असते. आनंद निवासमधले सगळेजण इतके आनंदी असतात, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असा निखळून दिसत असतो. खूप आनंद निवासमध्ये आनंदच आनंद झालेला असतो. जीवा हा प्रेमाने खूप विश्वासाने नंदिनीच्या हातात चाव्या देतो आणि बोलतो की हे तुझा आनंद निवास तुला घेऊन टाक, तुझ्यापासून कोणीच राहून घेऊ शकत नाही. नंदिनी बोलते, हे आता माझं नाही राहिलं जीवा, आता हे आपलं झालंय. मित्रांनो, कारण आधी नंदिनी एकटीच त्याची ओनर होती, ती एकटीच सगळं पाहत होती. पण जेव्हा नंदिनीच्या आयुष्यात जीवा आला तेव्हापासून जीवा आणि नंदिनी हे दोघेही आनंद निवास जपायला लागले. त्यामुळे आता ते तिचं नसून आता ते दोघांचं झालेलं आहे. तर मित्रांनो, आता आनंद निवासमध्ये खूप आनंद झालेला आहे. जसा झगमगाट दिव्यांचा व्हावा तसाच अगदी खूप सुंदर आनंद निवास आता सजून निघणार आहे. तर आता इकडे आपल्याला असं पाहायला भेटतं की काव्या मात्र खूप परेशान असते, कारण तिला आनंद निवासच्या ऑप्शनबद्दल कळलेलं असतं. त्यामुळे ती खूप परेशान असते आणि गॅसचा कॉक चालूच ठेवते. नंतर मग तिथे पार्थ येतो आणि पार्थ पाहतो तर ते चालू असतं. पार्थ बोलतो, बापरे, हे कोणी केलंय? काव्या बोलते की हे माझ्याकडून राहिलं. तेव्हा पार्थ तिला विचारतो की काव्या, तुमच्या मनात अशी काय विचार चालू आहेत? तुमचं कशातच लक्ष नाही आहे, तुम्ही असं का करताय? तर काव्या त्याला बोलते की माझ्या मनात एक विचार चालू आहे आणि तो नंदिनी ताईबद्दल आहे. आणि ती मी असं म्हणजे नाही का सांगतच नाही लवकर, नुसते आडेवेडे घेत असते. मग पार्थला राग येतो आणि पार्थचा हात आदळतो खुर्चीवर. बापरे, त्याला खूप लागतं. मग तो ओरडतो, आई ग खूप लागलंय. मित्रांनो, कसं होतं माहिती आहे ना, आपल्याला जर समोरच्याकडून एखादी गोष्ट ऐकायची असेल आणि त्या समोरच्याने ती ताणून धरली, ती सांगितलीच नाही ना, की मग आपली चिडचिड होते, आपल्याला इरिटेशन होतं, आपल्याला राग येतो. आणि तसंच काहीसं पार्थने केलं. त्याला राग आला, त्याने हात आदळला. आधीच तो खूप आजारी आहे आणि त्याच्यामुळे त्याला खूप लागलं. मग तो ओरडायला लागला. मानिनी काकूही पळत आल्या. मानिनी काकू बोलल्या, पार्थ, तू बाहेर का आलास रे? काव्या, तुला कळलं नाही का? तू का येऊन दिलं याला बाहेर? काव्या हातानेच इशारा करून सांगते की नाही काकू, मी नाही बाहेर येऊन दिलं. तर आता पार्थ तिकडे बोलतो की आई नाही, त्यांनी मला सांगितलं होतं आतमध्ये थांब, पण मी आलो बाहेर. तर आता काव्या पार्थची बाजू घेत असते. मानिनी त्याला बोलत असते, तू का आलास? तर काव्या सांगत असते की अहो, त्यांना नॉशिया झाला असेल, आतमध्ये बसून कंटाळा आला असेल म्हणून पार्थ देशमुख बाहेर आले असतील. पण मित्रांनो, बघा ना, म्हणजे बायको ही नवऱ्याची बाजू घेते म्हणजे घेतेच. ती नवऱ्याला कधीच एकटं सोडत नाही. भले सुख असो दुःख असो, बायको ती बायकोच असते. ती कायम नवऱ्याची साथ देते. जशी आता काव्याने नवऱ्याची साथ दिली, भले गोष्ट छोटी का असे ना, पण तिने साथ दिली ना, याला खूप महत्त्व आहे. बघा मित्रांनो, म्हणजे आता काव्या मात्र पार्थच्या प्रेमात हळूहळू पडायला लागलेली आहे, मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आता आपल्याला इकडे असं पाहायला भेटतं की आता जीवा आणि नंदिनी हे दिवाळी दणक्यात साजरी करायचा प्रयत्न करत आहे, विचार करत आहे की आता दिवाळी आपण खूप मस्त दणक्यात साजरी करूया. तर इकडे आता काव्या ही स्टूलवर चढून डेकोरेशन करत आहे. मात्र तिचा बिचारीचा पाय घसरतो आणि मात्र तिथे पार्थ पळत येतो आणि तिला अलगद आपल्या हातामध्ये झेलतो आणि तिला बोलतो की काव्या, अहो, तुम्ही प्रेमात पडायला हवं तर तुम्ही स्टूलवरून खाली काय पडताय? बापरे, काय सीन! वा मजा आ गया. म्हणजे खतरनाक सुपर हिट सीन होता तो पाहण्यासारखा. अगदी म्हणजे प्रेक्षकांना जसा हवा होता अगदी तसाच प्रत्येक मालिकेमध्ये दाखवता, अगदी तसाच की एखादी हिरोईन स्टूलवरून खाली पडणार आणि तिचा हिरो तिला झेलणार, तसंच अगदी काहीच झालेलं आहे. आपली काव्या चक्क आता पारच्या मिठीत आहे. मित्रांनो, आता काव्या खरंच पारच्या प्रेमात पडली काय? मला तरी वाटते पडली. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.